शेतकरी मित्रांनो नमस्कार. नवीन एका अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो आजच्या महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून. खरीप 2022चा पीक विम्याचे रुपये 232 कोटी रुपये AIC कडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो ही 21 जानेवारीपासून ही सुरुवात झालेली आहे खात्यामध्ये पैसे येण्यासाठी आणि पीक विम्यासाठी 232 कोटी रुपये जवळजवळ AIC कडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती तानाजी पाटील यांनी इथे दिली आहे. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना इथे पीक 2022चे पीक विम्याचे पैसे जे आपल्याला येणे होते 282 कोटीपैकी 232 कोटी रुपये जे AIC कडनं ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया कडनं आपल्याला येणे होते ते पैसे आज बँकेकडे पाठवण्यात आलेले आहेत आणि आज रात्री किंवा उद्यापासून मिळाले आहे. काही शेतकऱ्यांना 14,792 रुपये हेक्टरी, तर काही शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत सुद्धा पैसे इथे खात्यावरती मिळालेले आहेत. 42,000 महत्वाची बातमी मित्रांनो. मराठवाड्यामधील 68 प्रकल्प इथे पडले कोरडे. मराठवाड्यातील एकूण 877 प्रकल्पांपैकी 64 लघु आणि मध्यम प्रकल्प इथे कोरडे पडलेले आहेत. सर्व प्रकल्पामध्ये एकूण पाणी साठा 37% इथे. शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वाची पुढील बातमी. अर्थसंकल्पामध्ये श्रीमंत शेतकऱ्यांवर इथे प्राप्तिकर लावण्याच्या चर्चेला इथे उदाहरण आलेलं आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी मित्रांनो. आता केंद्र सरकार हे श्रीमंत शेतकऱ्यांवर इथे प्राप्तिकर म्हणजेच इन्कम टॅक्स लावण्याचा मुद्दा या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला. ज्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न 18 लाखाहून जास्त आहे अशा शेतकऱ्यांवर प्राप्तिकर लावला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांवर प्राप्तिकर लावण्यावरून पुन्हा चर्चेचं फळ इथे रंगू लागलेलं आहे. पण शेतकऱ्यांवर कर लावण्या इतका पैसा शेतकऱ्यांकडे आहेच का हे तपासून पाहणं ही अधिक केंद्र सरकारची जबाबदारी आहे. एक महत्त्वाची अपडेट आहे, याबद्दल आपण सविस्तर नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पुढील महत्त्वाची बातमी मित्रांनो कापसा संदर्भात. CCIने तेलंगणातच इथे खरेदी केला 75% कापूस. तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांसाठी. तेलंगणामध्येच 75% हा कापूस इथे खरेदी केला आहे. जे CCI आहे त्याने कापूस खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांकडून आता जास्तीत जास्त कापूस CCI खरेदी करेल आणि खुल्या बाजारात कापसाचे भाव किमान हमी भावाच्या पातळीपेक्षा जास्त राहतील अशी अपेक्षा होती. पण राज्यामधील शेतकऱ्यांना CCIच्या खरेदीचा फायदा झाला नाही. CCIने राज्यात आतापर्यंत फक्त 1 लाख गाठींचं खरेदी केले आहेत, तर शेजारच्या तेलंगणामध्ये 16 लाख गाठींची खरेदी केली आहेत. असं इथे जे कमी कापूस खरेदी होण्यामागे मुख्य कारण आहे ते CCIची इथे जाचक अटी आहेत असं इथे समोर स्पष्ट झालंय. आणि 75% हा कापूस जवळजवळ तेलंगणामधूनच येथे CCIने खरेदी केलेला आहे. ही एक महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी. शेतकरी मित्रांनो पुढील अत्यंत महत्त्वाची बातमी. कांदा बाजारावर अवकेचा इथे दबाव कायम आहे. कांद्याच्या बाजारभावावरील दबाव इथे कायम आहे. कांद्याचे भाव आठवड्यामध्ये क्विंटल मागे 100 ते 200 रुपयांनी इथे कमी जास्त होताना दिसत आहे. कारण अवकेचा दबाव हा कायम असल्याने कांदा बाजारभाव जास्त वाढण्याचा कल जो आहे तो इथे दिसत नाहीये मित्रांनो. छोट्या मोठ्या बाजारामध्ये वाढत असलेली लाल कांद्याची आवक यामुळे कांद्याच्या बाजारावर दबाव कायम आहे. त्यामुळे आठवड्यामध्ये क्विंटल मागे 100 ते 200 रुपयांनी इथे कांद्यामध्ये घट दिसून पाहायला मिळते. 1200 रुपये ते 1500 रुपयांच्या दरम्यान हा भाव इथे कांद्याला सध्या मिळत आहे. गुजरातसह अनेक राज्यामध्ये कांद्याची आवक इथे सुरू आहे. खरीपातील कांदा शेतकऱ्यांना लगेच इथे विक्री करावा लागतो. त्यामुळं अवकाचा दबाव हा जास्त असल्याने कांद्याचे भाव सुधारण्याचा कल हा दिसत नाहीये. तर ही महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी. धन्यवाद मित्रांनो. हेच महत्त्वाच्या बातम्या. जय हिंद.